जबरी चोरी करणारे आरोपी चोरीस गेलेल्या 10,42,632 रुपये किमतीच्या मालमत्तेसह 6 तासांचे आत पोलिसांचे ताब्यात. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. अरमान रशीद राईन वय 26 वर्ष हे महिंद्रा बोलेरो पिकअप उत्तर प्रदेश येथे घेऊन जात असताना ट्रॅक्टर हाऊस द्वारका नाशिक येथे थांबले असता दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी 200 रुपये भाडे देतो, मालेगाव येथे सोडून दे असे सांगितल्याने चालक अरमान रशीद राईन याने त्यांना होकार देऊन त्यांना सदर महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीत बसवून घेतले. त्यानंतर सदर महिंद्रा बोलेरो पिकअप ही जुना आडगाव नाका येथे जाताच गाडीत बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी चालकाचे पोटाला चाकू लावून त्यांचे संगणक मताप्रमाणे गाडी चालव नाहीतर तुला ठार मारू अशी धमकी देऊन त्याचे ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअपसह दिंडोरी रोडने वणी गावाच्या पुढे घेऊन गेले. चालक अरमान रशीद राईन यास रात्रीच्या अंधारात व भरपावसात गाडीतून खाली उतरून देऊन चालकाच्या ताब्यातील 10,16,632 रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप व 25,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा B50 मॉडेलचा मोबाईल, त्याचबरोबर 1,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 10,42,632 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला. वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे फिर्यादी यांचा फिर्यादी जबाब नोंद करून व सदर जबरी चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा घडल्यापासून अवघ्या 6 तासांचे आत आरोपी नामे जगदीश अर्जुन मोरे वय 38 वर्ष, राहुल भाऊसाहेब मोगल वय 35 वर्ष यांना मनमाड नांदगाव रोड नागापूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील हायवेने पळून जात असताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली 10,16,632 रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप, 25,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा B50 मॉडेलचा मोबाईल व 1,000 रुपये रोख असा एकूण 10,42,632 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2025 कलम 309(4) कलम 140(3) BNS या कायद्याअंतर्गत 27/5/2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सदर गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईन यांनी पिकअप TC 1216 ही कांदिवली महिंद्रा प्लांट येथून घेऊन ती मौसिमराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते. शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक 26/5/2025 रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले. आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा, आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्या गाडीत बसून घेतले असता पुढे जाऊन गेले, काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इसमांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितले. जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने वणी गावाकडे निघून गेले. वणी गावाच्या पुढे 2 किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री 10 वाजताच्या सुमारास फिर्यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेले. त्यानंतर फिर्यादी स्वतः वणी पोलीस स्टेशनला गेले. वणी पोलीस स्टेशनला पहाटे 4च्या सुमारास फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी 00 क्रमांकाने FIR नोंद करून सदर गुन्हा काल 27 रोजी 12 वाजताच्या सुमारास आपल्याकडे तपासाला आला. आल्यानंतर फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जबरी चोरी करणारे इसम होते त्यांच्याबरोबर 2-3 तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यात चोरी झालेली 10,42,000 रुपये किमतीची मालमत्ता, त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि नवीन बोलेरो पिकअप ही ताब्यात घेतलेली आहे. गुन्ह्यात 2 आरोपी असून त्यातील एक जो आरोपी आहे जगदीश अर्जुन मोरे याच्यावर नाशिक ग्रामीण भागात 7 गुन्हे दाखल आहेत. त्यातील सध्या तो वणी पोलीस स्टेशन येथील 139/2025 या गुन्ह्यात वॉन्टेड आहे. 2 आरोपी होते, दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि गुन्ह्यातील परिपूर्ण सर्व मालमत्ता हस्तगत केली आहे. गाडी कुठून मनमाड रोडला हायवेवरून ही गाडी हस्तगत केलेली आहे. काय नाव आहे आरोपी? जगदीश अर्जुन मोरे वय 38 वर्ष, राहणार दूधखेड चांदवड जिल्हा नाशिक. दुसरा आरोपी आहे राहुल भाऊसाहेब मोगल, हा
उगाव रोड बस स्टँडजवळ निफाड तालुका जिल्हा नाशिक इथला आहे. गाडी चोरण्याचा उद्देश नेमका गाडी चोरी करून ती भविष्यात तिचे पार्ट करून विकण्याचा त्यांची इरादा होता असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. याआधी त्यांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हे असल्याचे त्यांच्याकडे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.